जो घटनास्थळामध्ये जो CCTVला ब्लर्ड CCTV भेटले त्याच्यामध्ये आपल्याला एक मुलींच्या कपड्याचा कलर लाल कलर दिसले आणि एक स्कूटी दिसले. ते पकडून आपण पूर्ण शहरपर्यंत येऊन अराउंड 200 कॅमेराला चेकिंग केले तरी इकडे पण आले म्हणून आपल्याला दिसलेलं आहे. या तपासादरम्यान जो लेडी आहे मृतक राणी किशोर वांकडे, ती ॲक्च्युअली यवतमाळच्या आहे. तिला डिवोर्स झाले, एक मुला पण आहे आणि ती काही महिन्यापासून पुणेला तिकडे काम करायचा होता. आणि जो आता आरोपी आहे जो कश्यप यांच्याने त्यांचा प्रेमसंबंध आहे आणि या कश्यपने ती लेडीजला मदत केली ट्रेनिंग करण्यासाठी आणि नोकरी भेटण्यासाठी. पण यांना मध्ये कळालं की ती पुणेला असताना ती दुसऱ्यांच्या सोबत काहीतरी संबंध आलेला आहे आणि ते रागात ते मनात ठेवून ते महिलांना मारण्यासाठी ते बोलवलेलं आहे. 11 तारीखला म्हणजे या महिन्याच्या 11 तारीखला तिला बोलवले. दिवसभर यवतमाळ सिटीला फिरवले. इवन ते माहूर मंदिराला पण गेले, तिकडे पण दर्शन केले. त्याच्यानंतर संध्याकाळी ते जोडमहाच्या तो जंगला परिसराला घेऊन गेले. तिला मारले म्हणजे स्ट्रँग्युलेशन केले तिच्या कपड्याच्यासोबत. त्याच्यानंतर त्यांच्या भाऊला तो फोन केला, अशा घटना घडले म्हणून केले म्हणून पेट्रोल आणा म्हटले. त्यांच्या भाऊने पेट्रोल आणले, त्यांच्यावर टाकले आणि जलाले. आणि त्याच्यानंतर म्हणजे त्याच्यापूर्वी पण तो फक्त स्टोन घेऊन म्हणजे दगडच्या सोबत त्याच्या फेसला पण मारले. अशा करून तो निघून गेलेला आहे. सांगायच्या गोष्टी अशा आहेत तो नॉर्मली बिहेव केले. इवन आपला रामनवमीमध्ये पण मिरवणुकीमध्ये पण हे दोन आरोपी सामील होता. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.